मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतोय. भाग्यवाने म्हटल्याप्रमाणे आपण या ठिकाणी पाहतोय हा स्पर्धेचा चौथा दिवस आणि या ठिकाणी स्कोर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो 120, 80, 90. तर हीच रणनीती असेल की कमीत कमी धावसंख्येमध्ये त्यांना विरुद्ध संघाला रोखायचं आहे. हिंदुस्थान संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि विजयदुर्ग टायटन्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. दोन्ही पंच सज्ज. पुढील भार मी सोपवतो. भाग्यवान. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपण पाहतोय दांडी उच्च उंबाट प्रीमियर लीग 2026 डे 4 मधील दुसरा सामना. एका बाजूला हिंदुस्थान तर दुसऱ्या बाजूला विजयदुर्ग टायटन्स. विजयदुर्ग टायटन्स संघाचा विचार केला तर मात्र विशाल तांबोरे, कैलास पागदरे टीमचे आयकॉन कॅप्टन खेळाडू. त्याचनंतर हिंदुस्थान संघाचा विचार केला अनिकेत आरेकर, किरण आरेकर हे दोन आयकॉन खेळाडू. चला दोन्ही संघाचे 12th मॅन या ठिकाणी कंपल्सरी आहे येणं. पहिले षटक समाप्त झालं तर 5 धावांची पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 6 षटकाची मॅच असेल. बॅटिंग करणाऱ्या टीमकडे एक रिव्ह्यू, फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे एक रिव्ह्यू. तो रिव्ह्यू जर सक्सेसफुल झाला तर रिव्ह्यू रुटीन करण्यात येईल. 2 षटक मेंढराची पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल किरण शशिकांत आरेकर, क्राऊड ऑफ दांडी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. रक्ता क्रिकेट बसला आहे आणि तोच षटक हाताळताना पहिल्या षटकामध्ये P1 किरण आरेकर पहिल्याच बॉल वरती चांगला चेंडू पाहायला मिळाला. विशाल तांबोरे ऑन स्ट्राईक. यावेळेला फटका समोरच्या दिशेला खेळला आहे. त्या ठिकाणी मनोज केनी 40+ खेळाडू. आपण पाहू शकाल संघ मालक आहे स्वतः राकेश केनी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगली संघाची बांधणी करण्यात आली. यावेळेला बॅकफुटर गेले, फक्त दिशा दिली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल ओमकार तांबोरे चेंडूला अडवताना शॉर्ट कव्हर मध्ये एका धावेने या ठिकाणी मात्र खाता ओपन होताना विशाल तांबोरेचा. तिसऱ्या बॉलवरती एक धाव मिळाली आणि तिसऱ्या बॉलवरती ऑफ द मार्क आपण पाहिला विशाल तांबोरे अंगी. ऑन स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल विदेश नुकताच ज्यांचा मात्र लग्न सोहळा पार पडला त्यांनाही कॉंग्रॅच्युलेशन. पाहूया समोर किरण आरेकर सारखा एक मोठा गोलंदाज. यावेळेला क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली गोलंदाजी हाताळताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावसंख्या स्थिरावते या निर्धाव चेंडू नंतर एक आकड्यांवरती. यावेळेला पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर आतली दिशा घेतोय, बाहेरची दिशा घेतोय. चेंडू वळवण्याची ताकद आहे. हाच तो गोलंदाज आपण पाहू शकाल ज्याने मात्र डीपीएलच्या सत्रामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. परंतु आता मात्र DUPL सीझन 2 मध्ये सध्या तो पहिला षटक हाताळतोय. यावेळेला कट करायचा होता त्या ठिकाणी आपण पाहू शकाल फ्लाइंग स्लिप मध्ये अनिकेत आरेकर
पहिलं षटक संपलंय. पहिलं षटकाच्या उत्तरार्ध धावा आहेत धाव फलकावरती. एक षटक संपलाय. एक गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल या स्पर्धेचे आयोजक धीरज तांबोरे. गोलंदाजी मार्कवरती राकेश किनेला तुम्ही पाहतायत. लॉंग मध्ये क्षेत्ररक्षण करताना डिपीट वेगचा विचार केला तर मिलिंद दवणे. डीप एक्स्ट्रा कव्हरचा विचार केला तर अनिकेत आरेकर. गोलंदाजी मार्कवरती धीरज तांबोरे. पहिला चेंडू पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय आणि बॉलला सरळ पाठवलंय. आमच्या प्रेक्षक वर्गाच्या अभिवादनासाठी हा येतोय विशाल तांबोरच्या बॅट मधून DUUPL सिक्सर 6. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. पविलियन एंड कडून गोलंदाजी हाताळताना धीरज तांबोरे. ऑन स्ट्राईक वरती विशाल तांबोरे. उलटा चेंडू होता. ड्राईव्ह पाहायला मिळालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे अनिकेत आरेकर. थोडासा फंबल होते आणि मिसफिल्डिंग इज हिअर. बाउंड्री इज हिअर. आलाय षटकारानंतर चौकार. धावसंख्या फलकावरती आहे 11. 11 नोव्हेंबर 2023. आज दिवशी मात्र भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा स्टॅच्यू हा वानखेडे स्टेडियम वरती उभारण्यात आला होता. तोच 11चा आकडा या ठिकाणी फलकावर केला जातो. 11 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेला समोरच्या दिशेला आक्रमण आणि फक्त आक्रमण पाहायला मिळालंय आणि बॉलला पाठवलाय पुन्हा एकदा पार षटकार. 17 धावा धावफलकावरती विशाल तांबोरे. मात्र आता बॅट्स ब्लेड ओपन करताना मागच्या 8 ते 10 वर्ष पाहिली तर मात्र याच विशालने मात्र सुप्रीमो चषक असू दे, प्रहार चषक असू दे, रतन बुवा चषक असू दे, शक्ती चषक असू दे, अशा वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा डंका, आपल्या नावाचा धुमाकूळ घालताना तो सध्या विशाल तांबोरे अंगी ऑन स्ट्राईक वरती. यावेळेला डाऊन द लेग चेंडू हाताळताना व्हाईट बॉलचे संकेत. विरल नायर सर आणि फ्रॉम विदार इथून ते बिलॉंग करत असताना खूप चांगली पंचांची भूमिका. या वेळेला पाहू शकाल पुन्हा एकदा 7व्या ते 8व्या स्टंपवरून बॉलला खेचलं आणि सरळ पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इझिली डन अँड लुक द डिस्टन्स. षटकार. चोवीस धावा धावफलकावरती. यावेळेला पुन्हा एकदा लांब 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 खूप लांब बॉल चाललाय. सी पार. षटकार 6. शेवटचा आणि अंतिम चेंडू धावसंख्या फलकावरती 3-0-30. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त एक सिंगल आणि या षटकाचा विचार केला तर तब्बल 29 धावा या 5 बॉलवरती त्याने खर्च केल्यात. खूप चांगली फलंदाजी करत असताना विशाल तांबोरे ऑन अ फायर पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहू शकाल लेग स्टंप वरती चेंडू होता त्याला मात्र स्वीप केला आणि बॉलला पाठवलं पुन्हा एकदा चौकाराच्या दिशेला. चौकाराला षटक क्रमांक संपले 2.
दोन षटकाच्या उत्तरार्ध धावा आहेत धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करताना विजय दुर्ग टायटन्स 34 धावा. आणि जर पाहायला गेलं तर या षटकामध्ये तब्बल 33 धावा. DUPL सीझन 2 मध्ये सर्वात महागडं षटक हाताळलं होतं जिग्नेश वझे या गोलंदाजानं. मैत्री 11 संघाचा तो गोलंदाज आणि त्यालाच मात्र बरोबरी करताना हिंदुस्थान संघाचा गोलंदाज धीरज तांबोरेने देखील 33 धावांचं षटक हाताळलाय. धावसंख्या फलकावरती आहे 34 ला एक. बॅटिंग करताना टीम माफ करा एकही विकेट गमावले नाही या ठिकाणी आपण पाहू शकाल. दोन सलामीवीर बॅटर सध्या बॅटिंग करताना एका बाजूला विदेश 3 चेंडू त्याने फेस केले, धाव बनवली नाहीये. दुसऱ्या बाजूला विचार केला विशालचा, तो खूप चांगला खेळ तो सध्या करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल. आरेकर घराण्याचा वारसा जगताना शशिकांत आरेकर यांचे सुपुत्र किरण आरेकर, प्राऊड ऑफ दांडी म्हणून ज्यांना संबोधलं जातं. पहिलं षटक खूप चांगलं त्याने हाताळलं, फक्त त्या षटकामध्ये त्याने धाव खर्च केली एक. या वेळेला खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर चेंडू मात्र बाहेरच्या दिशेला कट होताना लेग कटरचा मारा, लेग कटर ऑफ कटरचा मारा सातत्याने होत असताना यष्टींच्या भूमिकेत आपण पाहू शकाल लोचन तांबोरे खूप चांगली यष्टींची भूमिका निभावत असताना फ्लाइंग स्लिप मध्ये आपण पाहतायत. किरण आरेकर टीमचा आयकॉन खेळाडू, टीमचा कॅप्टन सध्या गोलंदाजी करतोय. आणि किरण आरेकर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर बॅकवर्ड पॉइंट मध्ये ओंकार तांबरला पाहतायत. वेगाचा बेताज बादशाह. या वेळेला चेंडू पहा स्लॉट मध्ये होता, पिक केलं चेंडूला आणि त्यानंतर बॉलला पाठवलं. संघर्षमय विदेशच्या बॅट मधून आलाय DUPL सिक्सर 6. बहुसंख्य फलकावरती 40 धावा. 40. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र दुसऱ्या बॉलवरती षटकार. चला आयोजक बॉल प्रोव्हाइड करायचे आहे. बहुसंख्य 40. यावेळेला खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती निर्धाव चेंडू, दुसऱ्या बॉल स्टॉटेड ओव्हर पिच होता, त्या चेंडूवरती आला षटकार. तिसरा चेंडू आला निर्धाव. 3 चेंडू संपलेत या षटकामधील. धावा फलकावरती 40. दुपारचं सत्र सुरू असताना यावेळेला पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू षटकारानंतर कमबॅक या ठिकाणी करत असताना किरण आरेकर हे फक्त नाव नाहीये, तो ब्रँड आहे आणि तोच ब्रँडेड गोलंदाज सध्या गोलंदाजी हाताळताना. धावसंख्या 40. यावेळेला खोटापैचा चेंडू कट केलाय, त्या ठिकाणी राहुल हंबिरे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धाव महिना नाही या बॉलवरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या षटकामधील कौतुक करावं लागेल किरण आरेकरचं. पहिल्या षटकामध्ये फक्त एक धाव आणि दुसऱ्या षटकामधील 5 बॉलवरती एक षटकार आल्यानंतर देखील फक्त त्याने 6 धावा खर्च केल्यात. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला लेजंड अँड रायझिंग स्टार संघ क्वालिफाय झालाय सुपर 8 मध्ये. सुरेश पागदरे सर यांचा जो संघ. शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या षटकामधील धावसंख्या फलकावरती थांबली आहे. त्याचं कारण मैदानात आतमध्ये गोलंदाजी हाताळताना बॉलिंग ट्रॅक वरती किरण आरेकर. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती प्रहार केलाय आणि बॉलला पाठवलाय. पुन्हा एकदा बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. षटकार. षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती 46.
तीन षटक संपले. धाव फलकावरती 46 धावा पहिल्या षटकामध्ये, एक धाव दुसऱ्या षटकामध्ये, 33 धावा तिसऱ्या षटकामध्ये, 12 धावा. गोलंदाजी मार्कवरती वेगाचा बेताज बादशाह म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आपण पाहू शकाल प्रतापगड एक्सप्रेस म्हणून ज्यांना संबोधलं जातं, ओमकार तामोरे. मागची स्पर्धा जर आपण पाहिली, पामच्या मैदानावर झालेली बजरंगबली चषक, त्या स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये 6 चेंडू 8 धावा त्याने डिपेंड केल्या. कशी स्पर्धा आपण पाहिली, 5 लाखाची भरतभाई शहाची स्पर्धा कानू येथे रंगली होती. 6 चेंडू 8 धावा तिकडे देखील डिपेंड केले होते ओमकार तांबोरे या गोलंदाजाने. तोच वेगाचा बेताज बादशाह प्रतापगड एक्सप्रेस म्हणून ज्यांना संबोधलं जातं, बॉलिंग ट्रॅक वरती 4थं षटक हाताळताना समोर जर विचार केला, विशाल तांबोरे सारखा एक दिग्गज होणहार फलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, विशाल कॅरीचा पहिला चेंडू घेऊन पहिल्याच बॉलवर षटकार. व्हॉट अ शॉट पाहायला मिळालाय. विशाल तांबोरे ऑन अ फायर. यू क्लास, यू ब्युटी. व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग. सध्या सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये विशाल तांबोरे अंगी हे फक्त नाव नाहीये तर ब्रँड आहे, आणि तोच ब्रँड मैदानाच्या आतमध्ये धुम्मस घालताना यावेळेला फटका बसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावत आहेत. वेट अँड वॉच. या ठिकाणी झेल केला परिपूर्ण. कमबॅक पाहायला मिळाला ओमकार तांबोरेचा, आणि परतावं लागेल इन फॉर बॅटर विशाल तांबोरे. गॉन बॅक टू दी पवेलियन. विकेट्स बदल. उत्कृष्ट फलंदाजी केली. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं जाते डगआउट मध्ये. परंतु मैदानाच्या आतमध्ये टीमचा आयकॉन खेळाडू कैलास पागदरे, ज्यांच्यामुळे आज मात्र समालोचन करताना मी तुम्हाला पाहतोय. त्याच कारण फक्त आणि फक्त एक, कैलास पागदरे तो सध्या आलाय बॅटिंग करिता. त्याचं कारण मागच्या बॉलवरती विकेट गमावली. विशाल तांबोरे सारख्या मोठ्या फलंदाजांचे कमबॅक केलाय. प्रतापगड एक्सप्रेस आपण पाहू शकाल. ओमकार तांबोरे गोलंदाजी हाताळताना पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर कमबॅक हे पाहायला मिळालं. म्हणतात ना, आयुष्याचा अथवा क्रिकेट, तुम्हाला कमबॅक करणं गरजेचं आहे, आणि तोच कमबॅक दुसऱ्या बॉलवरती पाहायला मिळाला. चांगला चेंडू होता, हलक्याशा त्याने फक्त ढकलला. मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल मनोज केनी. त्या ठिकाणी खराब कॉलिंग पाहायला मिळाली, गॅदरिंग खराब झाली. ओमकार तांबोरे थोडस लेझी पाहायला मिळाला. जिकडे एक होती तिकडे मिळाल्यात अजून एक. टोटल धावसंख्या ऍड होतील फलकावरती. 2 धावा झालेत फलकावरती. तब्बल 54 धावा. 54 फॉर 1. बॅटिंग करताना टीम आपण पाहतोय विजयदुर्ग टायटन्स. फिल्डिंग करताना टीम आपण पाहतोय हिंदुस्थान. यावेळेला ट्रॅम लाईनच्या बाहेर पंच दर्शवताना व्हाईट बॉल. अवंतर धावेत पर. धावसंख्या फलकावरती 55. 55 धावा स्कोर कार्डला जाऊन पोहोचली आहे. पहिल्या सामन्यात जर आपण पाहिलं 91 धावा बनवल्या त्या बॅटिंग करणाऱ्या टीमने. मात्र बॅटिंग करणारी टीम तब्बल 55 धावांवर पोहोचली आहे. षटक क्रमांक सुरू असताना 4थं. यावेळेला समोरच्या दिशेला बॉल चाललाय. पुन्हा एकदा हवाईला गुलकावणी देत बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. येतोय कैलास पागदरे नावाचा ब्रँडेड षटकार. A1 क्वालिटीची फलंदाजी सध्या आपण पाहिली विशाल तांबोरेची, परंतु ते डगआउट मध्ये बसलेत. परंतु त्याच्याच पद्धतीने फलंदाजी करताना टीमचा आयकॉन खेळाडू हल्ला बोल करत असताना प्रत्येक गोलंदाजाला बॅकफुटला ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. कैलास पागदरे पहिल्या बॉलवरती सिंगल, पहिल्या बॉलवरती डबल, त्यानंतर मात्र षटकार. धावसंख्या फलकावरती 61 धावा. 61 फॉर 1. खूप चांगली बॅटिंग होत असताना मैदानाच्या आतमध्ये विजयदुर्ग टायटन्स. चांगला चेंडू होता. आपण पाहू शकाल माहिती आहे कैलासला की चांगला चेंडू आहे, सन्मान दिला. अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों को पनिश करो, या पण सातत्याने पाहतो. आणि त्याच क्रिकेटमध्ये क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं. म्हणतात ना की प्रत्येक चकाकणारी वस्तू सोनं नसते, त्याच पद्धतीने प्रत्येक चेंडूवर तुम्ही चौकार षटकार ठोकू शकत नाहीये.
आणि तेच काम या ठिकाणी कैलासच्या माध्यमातून करण्यात आलं. धावसंख्या फलकावरती 62 धावा. षटक क्रमांक सुरू असताना चौथं शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ बाकी. यावेळेला बॅटची एज त्या ठिकाणी राहुल हंबिरे पाहायला मिळत आहेत. चेंडूला अडवलं जाईल शॉर्ट लेगला पर्यंत या ठिकाणी आपण पाहू शकाल. DRS बॅटिंग करणाऱ्या टीम कडून घेतलाय, फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून घेतलाय की पंच तुम्ही घेतलाय? पंचांकडून स्वतःकडून घेतला जातोय या ठिकाणी DRS. नोट आउट. नोट आउट असेल. 4 षटक संपले. 4 षटकाचे उत्तरार्ध धाव प्रथम फलंदाजी करताना टीम आपण पाहतोय विजयदुर्ग टायटन्स. धावा आहेत धाव फलकावरती 62 धावा 62. फलंदाजी मार्कवरती मनोज केनी. स्वतः संघ मालक आपण पाहू शकाल. राकेश केनी, मनोज केनी, निर्भय केनी या संघाचे संघ मालक सध्या इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती 62. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. उसडी कमी मिळाली या बॉलवरती. धाव मिळणार नाही या बॉलवरती. धावसंख्या फलकावरतीचा विचार केला तर 62 वर स्थिरावते. यावेळेला खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. थोडासा आगळेवेगळ्या ऍक्शनने गोलंदाजी हाताळताना आपण पाहू शकाल. थोडस क्रॉस पाहायला मिळतोय. त्याचाच फायदा कुठेतरी चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. सातत्याने अशी गोलंदाजी आपण लसित मलिंग यांची पाहिली आहे. आणि त्याच पद्धतीने थोड्याशा पद्धतीने शैली करताना आपण पाहू शकाल क्रॉस ऑन ऍक्शन असल्या कारणाने त्याचाच फायदा होतोय. फलंदाजाला बीट करताय. यावेळेला फुलटा चेंडू फक्त दिशा दिली त्या बॉलवरती. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी पाहू शकाल. धावसंख्या फलकावरती जर विचार केला तर 66 धावा धाव फलकावरती. पहिले 2 चेंडू खूप चांगले पाहायला मिळाले परंतु त्यानंतर फुलटा चेंडू होता. त्या चेंडूला फक्त दिशा दिली. प्रयत्न खूप चांगले राहिले होते मंगेश तांबोरेंच्या माध्यमातून. 40 प्लसचे ते खेळाडू आहेत. त्या संघाचा विचार केला तर 40 प्लसचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 3. यावेळेला पंचांकडे लावड अपील. उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला आणि यावेळेला विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल कैलास पागदरेला. विदेश आणि कैलास यांच्यामध्ये कॉलिंग मध्ये गडबडी पाहायला मिळाली. तालमेल मध्ये अडथळा निर्माण झाला. एकाच रुडावर तेवढ्याच क्षणासाठी 2 गाड्या पाहायला मिळाल्या आणि या ठिकाणी कैलास पागदरेची विकेट धावबाच्या स्वरूपात गॉन.
यावेळेला बॅटची हलकीशी एज आणि त्या ठिकाणी विकेट किपर इंटरेस्टेड. याच चेंडूवर वार करतोय गणेश आरेकर. षटकातील शेवटचा चेंडू होता आणि या षटकात धनेश याने पूर्णपणे समाचार घेतला 6 धावांसाठी. 5 षटक संपतायत. 5 षटकाचे उत्तर धावसंख्या होते 3 गडीचे मोबदल्यात. पाच षटकांचा खेळ झालाय परिपूर्ण. धावसंख्या फलकावरती 72 धावा. ऑन स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल कृतिशील बाळू, तर दुसऱ्या बाजूला धनेश आरेकर पहिल्याच बॉल वरती त्याने ठोकलाय षटकार. डीप मध्ये क्षेत्ररक्षण जर विचार केला तर डीप स्क्वेअर लेग मध्ये मिलिंद दवणे, डीप मिड विकेट मध्ये लोचन तामोरे, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण करताना राकेश केनी, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण करताना मनोज केनी, एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण करताना आपण पाहू शकाल मंगेश तामोरे. रिटायर सर्कल मध्ये जर विचार केला तर शॉर्ट स्क्वेअर लेगला यावेळेला आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी बदलत असताना शॉर्ट मिड विकेटला राहुल अंबिरे, शॉर्ट पॉइंटला आपण पाहू शकाल निर्भय केनी. पहिला चेंडू आपण पाहू शकाल फुलटॉस होता, पिक करू शकले नाहीये. त्या ठिकाणी अस्थिरक्षक स्वतः चेंडू खाली येत आहेत. लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या एक्स्ट्रा मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या फलकावर आहेत 73 धावा, 73. उलटा चेंडू आता फटका फसलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक मनोज केनी त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. ओल्ड इज गोल्ड म्हटलं जातं. अॅक्युरेसी फेकी पाहायला मिळाली आणि या ठिकाणी फलंदाज कृतिशीलला परतावं लागेल. बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. नवीन फलंदाज हरेश्वर आंबेकर मैदानाच्या आतमध्ये. 74 धावेवर आपण पाहू शकाल तब्बल. या ठिकाणी जर विचार केला ना तर 5 विकेट गमावल्या बॅटिंग करणारी टीम आपण पाहत आहे विजयदुर्ग टायटन्स. असं वाटलं होतं 90 ते 100 धावा या ठिकाणी पॉझिटिव्ह स्कोरवर लागल्या जातील, परंतु
कैलास पागदरे, विशाल तांबोरे बाद झाल्यानंतर मात्र धावांना लगाम लागण्यात आलाय आणि त्याचं कारण मनोज किने यांची खूप सुंदर गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये डेथ ओव्हर हाताळताना ओमकार तांबोरे. हरेश्वर आंबेकर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक. यावेळेला क्रॉस बॅट स्ट्रोक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल राहुल हंबिरे. मिलिंद दवने खूप चांगलं क्षेत्ररक्षण टीप मधून येत असताना पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने आकार घेताना धावसंख्या फलकावरती 75 75 धावा. यावेळेला कमी गतीने हाताळलेला चेंडू आपण पाहू शकाल. चा वापर घेतला जातो या ठिकाणी आपण पाहू शकाल.
नो बॉल या ठिकाणी मात्र घोषित केलाय म्हणजे पुढील चेंडू असेल फ्री हिट. 76 76 धावा धावफलकावरती. फ्रीटचा बॉल आणि फ्रीटच्या बॉलवर आक्रमण केलंय आणि बॉलला सरळ पाठवलाय लॉंग ऑन सीमा पलीकडे. हाय तय मंगेशचा वार, बॉल जाईल सीमा पार, षटकार 6. खूप चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आणि अंतिम बॉल वरती या ठिकाणी धावबाद होताना मंगेश तामोरे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावरती 82 धावा आणि 83 पाठलाग करावा लागेल 36 चेंडू मध्ये. घेऊया एक छोटासा इनिंग ब्रेक आणि ब्रेक नंतर लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. दांडी उचळी उन्माट प्रीमियर लीग 2026 डेट 4 मध्ये आपण आहोत. दुसरा सामना
हॅलो चेक. सगळ्यात सेकंड इनिंगला सुरुवात होते. दोन सलामीर बॅटर हिंदुस्थान संघाकडून. एका बाजूला अनिकेत आरेकर तर दुसऱ्या बाजूला मिलिंद दवणे. पाहू शकाल विजय दुर्ग टायटन संघाकडून 82 धावा लगावल्या गेल्या आणि 83 धावांचा पाठलाग करावा लागेल. आपण पाहतोय दांडे उचेडी उनबाट प्रीमियर लीग 2026 सीझन 2 डे 4 मधील दुसरा सामना. बॅटिंग करताना खूप चांगली धावा बनवल्यात, परंतु आता मात्र गोलंदाजी करताना कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहण्यायोग्य असेल. पहिलाच बॉल कमी गतीने हाताळला, हलक्याशा बॅटने ढकललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव देखील सहजरित्या परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या फलकावरती होते 2 ने सुरुवात. 83 धावाचा पाठलाग करण्यात चांगला 60 पहिल्या बॉलवरती. यावेळेला इनफिल्डला क्लिअर केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावत आहेत वेगाने. आपण पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण मंगेशच्या माध्यमातून होत आहे. खराब फेकी परंतु चांगलं कलेक्शन कैलास पागदर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावसंख्या पहिल्या बॉलवरती डबल, दुसऱ्या बॉलवरती डबल, अर्थात काय 2 ला 4. यावेळेला समोरच्या दिशेला स्लॉट मध्ये होता. पाहू शकाल फुलटॉस बॉल आणि त्याला प्रहार करताना बॉलला सरळ पाठवलाय. आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागताकरिता हा येतोय चौकार 4.
पहिलं षटक या ठिकाणी परिपूर्ण होत आहे. 83 धावाचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर षटकार, पाचव्या चेंडूवर षटकार आणि 6व्या चेंडूवर निर्धाव चेंडू. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या उत्तरार्ध धावा धाव फलकावरती 2020. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल राहुल पागदरे. धावसंख्या फलकावरती 20. चांगली सुरुवात, गोड स्टार्ट म्हणावं लागेल. क्षेत्राची विवरचना आपण पाहू शकाल. पहिला चेंडू हलक्याशा त्याने ढकललं. फूट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. या वेळेला सरळ बॅटचा वापर केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु बनावं लागेल फक्त आणि फक्त प्रेक्षक, कारण की बॉल चाललाय सीमा पार षटकाराकरिता. 6 धावा. अनिकेत आरेकर खूप चांगली बॅटिंग तो सध्या करतोय. धावसंख्या फलकावरती आहे 27 धावा. पहिल्या चेंडूवर एक सिंगल, त्यानंतर मात्र दुसऱ्या बॉलवरती आक्रमण, षटकार आलाय. राईट राऊंड विकेटने गोलंदाजी हाताळताना राहुल पागदरे वर हल्ला चढवताना यावेळेला व्हाईट बॉल. डाऊन द लेग चेंडू हाताळताना पंच दर्शवताना यस इट इज अ व्हाईट बॉल. एक धाव मिळेल. एक्स्ट्राच्या माध्यमातून धावसंख्या ऍड होईल फलकावरती 28-28. चांगला स्टार्ट या ठिकाणी बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय. 83 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात. ज्यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. चांगले प्रयत्न होते त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. फटका खेळण्याचे, परंतु बॅटची एज घेऊन त्या ठिकाणी विश्वनाथ दवणे लेजेंडरी खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. अनेक वर्ष ज्यांनी मात्र दांडी संघाचं क्रिकेट हाताळलं, ते सध्या या DUBPL सत्रामध्ये विजयदुर्ग टायटन संघाकडून खेळत असताना धावसंख्या फलकावरती 29. यावेळेला स्विच हिटचा प्रयत्न होता. अल्टी पलटी खेळण्याचा प्रयत्न. लगा तो आबाद नाही तो बर्बाद, या फटक्याला म्हटलं जातं. षटक क्रमांक सुरू असताना दुसरं. धावसंख्या फलकावरती 29. 29 धावा. यावेळेला आपण पाहू शकाल खूप चांगली गोलंदाजी हाताळताना. पहिलं षटक जरी महागडं हाताळलं तरी मात्र या षटकामध्ये कमबॅक मात्र पाहायला मिळालाय राहुल पागदरेच्या माध्यमातून.
यावेळेला बॅकफुटवर गेले, कट केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, प्रसाद त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी बॅकअपला खेळाडू असल्या कारणाने धाव मिळणार नाही. या बॉलवरती 2, फक्त मिळेल 1. धावसंख्या फलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर आहेत 30 धावा फलकावरती. गोलंदाजी मार्क वरती प्रसाद आपण पाहत आहे. पहिल्या षटकामध्ये 20 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा, 2 षटकानंतर 30 धावा फलकावरती. धावांचा पाठलाग करताना 83, 24 चेंडू आणि 53 धावा या सामन्याचं समीकरण. पहिला चेंडू क्रॉस बॅट स्ट्रोक येण्याचा प्रयत्न विचार केला अनिकेतचा, तो चांगली बॅटिंग करतोय, परंतु दुसऱ्या एंडने मात्र थोडीशी खराब फलंदाजी पाहायला मिळाली मिलिंदच्या माध्यमातून. बॅकफुट ठेवलंय मिलिंदला, प्रत्येक आपण पाहू शकेल मागच्या षटकामध्ये देखील बॅकफुटवर पाहायला मिळाला. या षटकाच्या सुरुवातीला देखील पहिला चेंडू त्याने निर्धाव खेळला. यावेळेला स्विच हिटचा प्रयत्न होता, आपण पाहू शकाल. मगाशीच म्हटलं तुम्ही मागच्या षटकामध्ये सुरुवात धावसंख्या ऍड केली जाईल फलकावरती. स्विच हिट असा फटका आहे ना, लगा तो आबाद नाही तो बर्बाद. धावसंख्या फलकावरती 31. अनिकेतचा विचार केला, त्याच्या बॅटमधून एक चौकार, 3 षटकार, 2 दुहेरी धावा, 1 सिंगल आणि 1 निर्धाव चेंडू. अशा पद्धतीने तो 27 वर्षाचा बॅटिंग करतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतायत, खूप चांगली. चांगला चेंडू होता या ठिकाणी. क्षेत्ररक्षक राहुल पागदरे, खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी मिळालं. प्रत्येक धाव ही महत्वाची आहे, जाणल्या जात आहेत खेळाडू, कारण क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 32 धावा. कालच्या दिवसात जर आपण पाहिलं T20 वर्ल्ड कप मध्ये झिम्बाब्वे संघाने देखील ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केलं, आणि हे असतं खऱ्या अर्थाने क्रिकेट. यावेळेला पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक येण्याचा प्रयत्न मिलिंद धवनी पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळालाय, आपण पाहू शकाल. पंचदर्शन पुन्हा एकदा लेग पाईस. मिलिंदच्या बॅटमधून धावा येत नाहीयेत, सातत्याने प्रत्येक बॉलवरती आक्रमण करायचा प्रयत्न केला जातो आणि फटका मात्र बॅटला कनेक्ट होत नाहीये. धावसंख्या फलकावरती 33 धावा. षटक्रमांक सुरू असताना तिसरं. ज्यावेळेला सफल झालं ते फक्त दिशा दिली, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. एक कलात्मक स्ट्रोक आपण पाहू शकाल. ताकदीचा वापर देखील केला जातोय आणि नजाकत देखील वापरली जाते. ही खासियत आहे ना अनिकेत आरेकरची. आपण पाहतायत फील्ड नुसार ते सध्या बॅटिंग करतायत. धावसंख्या फलकावरती जर विचार केला तर धावसंख्या फलकावरती 37 धावा, 37. चांगलं षटक हाताळलं होतं आपण पाहू शकाल प्रसादने, परंतु या बॉलवरती चौकार आला. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला.
चेंडूवरती बोट फिरवली आणि त्या ठिकाणी पुन्हा एकशे दर्शन पंच लेग बाईस. चांगली गोलंदाजी हाताळताना आपण पाहू शकाल. षटक क्रमांक संपले तब्बल 3 षटकानंतर धावांचा विचार केला फलकावरती 38. तीन षटक संपले धावसंख्येचा विचार केला फलकावरती 38. 38 धावा. अठरा चेंडू आणि आता मात्र 45 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 15ची सरासरी गाठावी लागेल. अनिकेत आरेकर खूप चांगली फलंदाजी करतोय परंतु त्याला साथ द्यावी लागेल. मिलिंद दवनेला आपल्या बॅटचं ब्लेड ओपन करावं लागेल कारण की मिलिंदचा विचार केला 5 चेंडू त्याने फेस केले 2 धावांवर तो सध्या बॅटिंग करतोय. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 45 हे समीकरण. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल ज्याने दुसरं षटक हाताळलं त्या षटकामध्ये त्याने धावा खर्च केला होता 10. तोच गोलंदाजी मार्क वरती राहुल पागदारे. समोरच्या दिशेला सरळ बॅटचा वापर केला. स्वीट टायमिंग ऑफ द बॅट. फ्लाइटेड षटकार 6. पहिल्याच बॉलवरती षटकाराला सरळ बॅटचा वापर केला. क्रिकेट मधील क्लास दर्जा यावेळेला पाहायला मिळतोय. अनिकेत आरेकर खूप चांगली फलंदाजी तो सध्या करतोय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकावरती 44. 44 धावा. ज्यावेळेला बॅटची एज त्या ठिकाणी विश्वनाथ दवणे विश्वभाऊ म्हणून ज्यांना आपण म्हणतो विश्वनाथ दवणे त्या ठिकाणी पाहायला मिळाले. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना धाव मिळणार नाही या बॉलवरती. या बॉलवरती जर पाहायला गेलं चेंडूवर बोटी फिरवली होती त्याच कारणास्तव फलंदाजाला थोडस रीड करण्यात उशीर झाला. धाव संख्या 44. यावेळेला डाऊन द लेग चेंडू पाहायला मिळाला. पंच दर्शवताना यस इट इज अ व्हाईट बॉल. 45 धावा धाव फलकावरती. रोहित गुरुनाथ शर्मा यांचा जर्सी नंबर फलकावरती रोल केला जात आहे. सध्याचा विचार केला टेस्ट क्रिकेट T20 क्रिकेट मधून तो रिटायरमेंट घेऊन सध्या फक्त ओडीआय क्रिकेट तो खेळतोय. 2026चा T20 विश्वचषकाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे बॅटची एज त्या ठिकाणी विश्वनाथ दवणे 40+ खेळाडू. चेंडूला 1 बाउन्स अडवलं जाते. धाव मिळणार नाही या बॉलवरती. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर देखील गोलंदाजाने कमबॅक केलाय म्हणावं लागेल कारण की पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव त्यानंतर व्हाईट बॉल पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 3 चेंडूचा खेळ झालाय परिपूर्ण. त्या षटकामध्ये त्याने धावा खर्च केले 7. 15ची सरासरी मेंटेन ठेवत असताना पहिल्या 3 बॉलवरती 7 धावा हे आपण पाहिल्या. यावेळेला पाहू शकाल जागा बनवली आणि त्यानंतर बॉलला पाठवलं.
इझिली डन अँड आउट डिस्टन्स. बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकार आलाय धावसंख्या फलकावरती. या षटकारानंतर संघाचं अर्धशतक परिपूर्ण होत आहे. यावेळेला समोरच्या दिशेला टप्पे में टप्पा, टप्पे में केक, गुड नॉट टेक और ये सिक्सर देख. व्हाट अ शॉट. आणि या ठिकाणी 16 चेंडू 50 धावांची खेळी पूर्ण करत असताना अप्रतिम फलंदाजीचा प्रत्येकरण. वेल प्लेड मिस्टर अनिकेत आरेकर. व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग. या स्पर्धेतील 5वा अर्धशतक परिपूर्ण खेळाडू बनला आणि या दिवसामधील दुसरं अर्धशतक त्याच्या नावावर. अनिकेत आरेकर, यू क्लास, यू ब्युटी. यावेळेला नो लुक. फटका हवेमध्ये आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. विदेशने टिपलाय एक उत्कृष्ट खेळ आणि फलंदाज अनिकेत आरेकरचा संपलाय हे पॅव्हिलियन. षटक क्रमांक संपलेली या ठिकाणी आपण पाहू शकाल. 4 आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 57 धावा. 57 फॉर 1. आता मात्र 12 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण. रिक्वायर्ड रनरेटचा विचार केला 13, परंतु फलंदाजी आवडली असेल किरण अनिकेत आरेकरची एकदा जोरदार टाळ्या. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. छोटा बंधू बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी प्राऊड ऑफ दांडी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं किरण आरेकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. कारण की आता चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये बनवावे लागतील 26 धावा. 12 बॉल 26 हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये फलंदाजी केली जाईल, परंतु या 26 धावा डिपेंड करण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाईल हे देखील पाहण्यायोग्य असेल. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता 26 धावांचं समीकरण. 12 बॉल रिमेनिंग, 26 रन रिक्वायर्ड टू विन. एका बाजूला बॅटिंग करताना टीम हिंदुस्थान, तर दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करताना टीम आपण पाहतोय विजय दुर्ग टायटन्स. गोलंदाजी मार्क वरती तिसरं षटक खूप छान हाताळलं होतं. तोच प्रसिद्ध बॅट फ्रॉम उनबाट. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता मात्र 26 धावांची आवश्यकता. बीओपीएल सीझन 2 मधील पहिलं अर्धशतक चेतन आरेकर, दुसरं अर्धशतक धीरज मोरे, तिसरं अर्धशतक समीर तांबोरे, चौथं अर्धशतक आपण पाहिलं यावेळेला स्वागत करण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल हरेश्वर आंबेकर त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल मिलिंद दवणे. ऑन स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल किरण आरेकर. आता मात्र 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 25 धावा हे सामन्याचं समीकरण. 11 बॉल रिमेनिंग, 25 रन रिक्वायर्ड टू विन. एका बाजूला किरण आरेकर तर दुसऱ्या बाजूला प्रसाद मोरे. एका बाजूला लेफ्ट हँडेड गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला राईट हँडेड फलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट किरण आरेकर करिता. पहिलाच बॉल खोलवा टप्प्याचा होता. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक अप्पू शॉर्ट फाईन मध्ये क्षेत्ररक्षण करताना चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना प्रत्येक बॉल वरती समीकरण बदलेल. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 25 धावा हे सामन्याचं समीकरण. यावेळेला चांगला फटका होता. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे धनेश आरेकर. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला मिळाली, परंतु यावेळेला आपण पाहू शकाल सॅक्रिफाईस करताना आपली विकेट. मिलिंद दवणे बाद होतोय. 1 मिळेल धावसंख्या फलकावरती 1 ने ऍड करताना धावसंख्या जर पाहायला गेली 59 धावा 59 स्कोर कार्डला. नवीन फलंदाज या स्पर्धेचे आयोजक
पाहू शकाल धीरज तांबोरे धावसंख्या फलकावरती 59. तर जर सामन्याचा विचार केला ना तर 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये तब्बल जर पाहायला गेलं 24 धावांची आवश्यकता हे या सामन्याचं समीकरण. 9 चेंडू 24 धावा. एका बाजूला डिपेंड करताना गोलंदाज आपण पाहू शकाल प्रसाद मोरे. शालेय विद्यार्थ्यांची देखील गर्दी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 9 बॉल 24. यावेळेला चांगला चेंडू होता. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी फक्त मिळेल 1. धावसंख्या फलकावरती 60 धावा. आता मात्र 8 चेंडू आणि 23 धाव्यांचं समीकरण. स्ट्राईक एंड वरती जर विचार केला धीरज तांबोरे. लोअर फुलटा चेंडू होता पिक केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे गणेश आरेकर. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपण नेहमी पाहतो. 1 मिळेल धावसंख्या 1 ने या ठिकाणी पुढे सरसावते. 61 धावा फलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू या 5व्या षटकामधील पाहायला मिळेल. 7 चेंडू आणि आता मात्र 22 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. दुसऱ्या बाजूला एक चांगला चेंडू टाकला जाईल का? यावेळेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. यावेळेला कृतिशील तांबोरेने पकडला एक उत्कृष्ट झेल आणि फलंदाज किरण आरेकर यावेळेला ठरतात फेल. बॅक टू दी पविलियन. आता मात्र 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर लगेच फिरकीचा जादूगार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं समोर धीरज तांबोरे. या खेळाडू देखील क्षमता आहे परंतु आता मात्र ते क्षमता जोपासावी लागेल कारण की 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 22 धावा आहे या सामन्याचं समीकरण. आजच्या दिवसामध्ये खूप आपण उशिरा चाललोय ह्याची मात्र नोंद घ्या. जवळजवळ जर पाहायला गेलं 1:20 गळ्याच्या काट्याला लागल्यात तरी सुद्धा दुसरा सामना अजूनही आपल्या अजून सुटलेला नाहीये. याची मात्र नोंद घ्या. प्रत्येक टीम्स थोडंसं स्पीडअप असू द्या. टीम मीटिंग कमी करायला हवी. पहिला चेंडू फुलटॉसचा फटका फसलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि चेंडू सरळ चाललाय आउट ऑफ द पार्क. जर पाहायला गेलं ना तर 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. 5 बॉल रिमेनिंग 16 रन रिक्वायर्ड टू विन. या ठिकाणी DRS चा वापर केला जातो बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. नो बॉल साठी हा कॉल केला जातोय. यावेळेला फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 बॉल अँड 2 6. आता मात्र समीकरण 6 चेंडू 22 धावांची गरज असताना 2 बॉल वरती 2 षटकार आलेत. आता मात्र 4 चेंडू आणि 10 ची आवश्यकता. 4 चेंडू 10 धावा 10 धावा आणि 4 चेंडू 4 बॉल 10 हे सामन्याचं समीकरण. मॅच होती कुठे मॅच आली कुठे सामना होता कुठे सामना आला कुठे. प्रसादचं कौतुक करावं लागेल कारण की प्रसादने 2 षटक हाताळलेत. फक्त 9 धावा त्याने खर्च केलेत आणि एक महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवून दिली आहे.
आता सामन्याचं समीकरण 4 बॉल 10. प्रेक्षक वर्गानं हवी हवी असणारी मॅच 83 धावांचा पाठलाग करताना संघ मात्र आपण पाहू शकाल 19 चेंडू आणि 52 धावांची दुवादार खेळी आपल्याला पाहायला मिळाली. अनिकेत आरेकर या स्पर्धेतील 6वं अर्धशतक त्याने पूर्ण केलं. या वेळेला खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. सुंदर चेंडू वाईड अर्कर सार्थ ठरताना आता मात्र 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. एक चौकार एक षटकार की गोलंदाज या ठिकाणी कमबॅक करून जाईल, कारण की पहिल्या 2 चेंडू षटकार आल्यानंतर या ठिकाणी कमबॅक राहिलाय कैलास बागदरे या गोलंदाजाचं. या वेळेला व्हाईट बॉल पंच दर्शवताना एक धाव एक्स्ट्रा मध्ये ऍड केली जाईल. आता मात्र सामन्याचं समीकरण जर पाहायला गेलं तर 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 9 धावा. प्रत्येक बॉल वरती जर पाहायला गेलं ना 3 धावा येणं आवश्यक. धावसंख्या फलकावरती 73 धावा. षटकार क्रमांक सुरू असताना 6वा 5 बॉल समोरच्या दिशेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावत आहेत. चेंडू पर्यंत हरेश्वर आंबेकर एक पूर्ण केल्या दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि या ठिकाणी बघता बघता जर आपण पाहू शकाल फलंदाज ओमकार तांबरे थोडस लेझी पाहायला मिळाला आणि या ठिकाणी आपली विकेट गमावली आहे. बॅक टू दी पवेलियन गॉन. दोन चेंडू आणि 8 धावा हे या सामन्याचं समीकरण. प्रेक्षक वर्गानं हवी हवी असणारी मॅच सध्या तुमच्या आमच्या भेटीला येत आहे. प्रेक्षक या मॅचचा लाईव्ह आनंद घेत आहेत त्यांचंही करूया. सर हार्दिक स्वागत. आपण पाहतोय DUPL सीझन 2. मैदानाच्या आतमध्ये राकेश केनी टीमचा संघ मालक सध्या आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक वरती धीरज तांबोरे ज्याच्या मॅच मधून 2 षटकार आलेत. आता सामना येऊन ठेपलाय. 2 बॉल आणि 8 धावा हे या सामन्याचं समीकरण. 2 चौकार एक षटकार एक दुहेरी धाव की इथून मात्र एक चेंडू फेअर जर हाताळला तर मात्र सामन्यामध्ये कलाटणी येणार हा सामना पाहायला मिळेल. 2 बॉल 8. प्रेक्षक वर्गाला मॅच आवडली असेल तर एकदा टाळ्या व्हायला पाहिजे या मॅच साठी. यावेळेला 9 बॉल. यावेळेला आपण पाहू शकाल इतकंच म्हणेल आम तर आम तुटली हो की धाम. 1 बॉल 1 या ठिकाणी मात्र मांगेली भाषेत म्हणायला गेलं तर फुकटचा बॉल आणि फुकटची रन या ठिकाणी पाहायला मिळाला. यावेळेला फ्रीची संधी असेल. उघडा डोळे बघा नीट. प्रेक्षक वर्गानं पुढील चेंडू असेल बॅटिंग करणारी टीम धीरज तांबोरेसाठी फ्री हिट. 2 बॉल 7. फुल टॉस चेंडू आणि बॉल चाललाय सरळ आउट ऑफ द पार्क. षटकार. आता मात्र 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 1 धावांची आवश्यकता. प्रेक्षक वर्ग क्रिकेट प्रेमींनो हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळी या सामन्याकरिता. 1 बॉल 1 व्हॉट अ मॅच. तरारा करणारा सामना रोमहर्षक सिटिंग मध्ये कंपल्सरी चेस असल्या कारणाने ही 1 धाव तुम्हाला बनवावी लागेल. 1 बॉल 1 व्हॉट अ मॅच. चला प्रेक्षक वर्गाने 1 बॉल 1 एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघासाठी. 1 चेंडू आणि 1 धाव कंपल्सरी चेस. व्हॉट अ मॅच. थरार करणारा सामना तुमच्या आमच्या भेटीला येतोय. यावेळेला आपण पाहू शकाल गोलंदाजीचा मारा चेंज करताय राम द विकेट समोर धीरज तांबरे ज्याच्या बॅट मधून आले 3 षटकार. 1ला 1 व्हॉट अ मॅच. यावेळेला मात्र आपण पाहू षटकार आलाय आणि इथे मात्र सामना विजयी झालाय. अभिनंदन टीम हिंदुस्थान अँड हार्ड लक.
टीम विजय दुर्ग टायटन्स खूप चांगली फलंदाजी केली. ऐन मोक्याच्या वेळेला 6 चेंडू 22 धावांची गरज असताना तब्बल त्या षटकामध्ये 4 षटकार धीरज तांबोर यांनी ठोकले.